त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आठवणी जाग्या झाल्या. अशा आठवणी ज्या मेघना आज सारं काही पटापट आवरत होती. तिला एका लग्नाला जायचं होतं. कामावरून तिनं तयारी केली आणि लग्नासाठी निघाली. तिला जरा उशीरच झालेला होता. लगबगीनं ती लग्नात गेली आणि रिकाम्या दिसणाऱ्या एका खुर्चीकडे जाऊन बसली. तिला आसपास कोणी ओळखीचं दिसत नव्हतं, पण तिला मात्र तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीनं पाहिलं होतं. मकरंद, तिचा आधीचा नवरा, ज्याचा तिच्यासोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ते दोघे त्या लग्नात भेटले. मकरंदने मेघाला एकटंच बसलेलं पाहिलं आणि तिच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. 7 वर्ष त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी मकरंदनेच बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? मेघना थोड्या अभिमानानं म्हणाली. मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. मकरंदने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावरती आधीसारखी चमक नव्हती. अंगावरती महागडे कपडे नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. तो तिच्याकडे पाहत होता. तेव्हा मेघनाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस? आणि आपला मोनू कसा आहे? मकरंदही थोड्या गर्वाने म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 6 वर्ष झाली. एक मुलगी आहे आणि आपला मोनू आता 9वीत गेला आहे. माझी पत्नीही खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत. हे ऐकून मेघनाच्या मनात जळफळाट झाला, पण तिनं चेहऱ्यावरती ते उमटू दिलं नाही. तिने मकरंदकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसांवरती पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोटसुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी मकरंद मेघनाजवळ आला आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? ती म्हणाली, काय? मकरंद उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून मेघनाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, मीही पश्चाताप करते. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढते. मकरंदने डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळं झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणींमध्ये दिवस काढतोय. हे ऐकून मेघना रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणींवरती जगते. एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली. मकरंद तिच्याकडे पाहतच राहिला, जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही. असा पश्चाताप करण्याची वेळ कुणावरही येऊ नये. जीवन हे सुंदर आहे. कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो, पण प्रत्येक गोष्टीची किंमत ही ती गोष्ट हातातून निघून गेल्यावरती कळते. म्हणून प्रत्येक कधीही गोष्ट जोपर्यंत आपल्या हातात आहे तिला व्यवस्थितपणे सांभाळा. त्याच्यातून मार्ग काढा. आपल्यापासून लांब जाऊ देऊ नका, कारण एकदा लांब गेलेली कोणती गोष्ट, माणूस किंवा वस्तू कधीच परत येत नाही. एकमेकांना समजून घेतलं की नातं टिकतं. नातं टिकवायचं असलं तर एकमेकांच्या मनातील ओळखायला शिका.
एकमेकांना थोडासा वेळ द्या. तडकाफडकी कधीही निर्णय घेऊ नका. अगोदर असं झालं तर पुढे काय होईल हा विचार 100 वेळा करा. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथांसाठी